गेल्या व्हिडिओमध्ये सोनं का पडतंय याची तुम्हाला मी प्रमुख 5 कारणं दिली आणि ती कारणं या वॉर सिच्युएशन मध्ये एकदम फिट बसली. त्यामुळे गोल्ड उतरणार याची कल्पना ही बऱ्याच जणांना त्या व्हिडिओतून आली होती. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला मी वरती देत आहे. आपल्या ताई, माई आणि अक्का या जर सोनं खरेदी करत असेल तर त्यांना थांबवा आणि अगोदर त्यांना हा व्हिडिओ दाखवा. जर सोनं खरेदी आणि विक्री करणार असेल तर यात बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टींचा मी उलगडा करत आहे. कारण सोनं म्हणजे सुरक्षित गुंतवणूक. पण सध्या काय होतंय हे माहितीये का? युद्ध सुरू आहे तरी सोनं का पडतंय? 19 मार्च 2026 रोजी अचानक सोन्याच्या किमती का घसरल्या? फेडरल रिझर्व्ह काय करतंय? FII पैसे का काढतंय? आणि या सगळ्याचा तुमच्या गुंतवणुकीवरती काय परिणाम होणार? यामागं काय कारण आहेत आणि सर्वात महत्वाचं, आता सोनं वाढणार की अजून खाली येणार? आज संपूर्ण सत्य समजून घेणार आहोत, सोप्या भाषेत आणि काही उदाहरणांसह. व्हिडिओला सुरू करण्याच्या अगोदर व्हिडिओ खूप महत्वाच्या मुद्द्यावर असणार आहे आणि ही चर्चा खूप महत्वाची असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि पुढे जाण्या अगोदर सबस्क्राईबचं बटन ज्यांनी कोणी प्रेस केलं नसेल तर त्यांनी लगेच प्रेस करून टाका. नमस्कार मित्रांनो, मी रोहित, तुम्ही पाहताय टॉक मराठी. 19 मार्चला नेमकं काय झालं? 19 मार्च 2026 रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती या अचानक घसरल्या, तेही भारत आणि अमेरिका या दोन्ही मार्केटमध्ये. गोल्ड प्राइस साधारणतः 3% खाली आला. आणि अचानक का झालं? कारण सोनं स्वतः काही करत नाही. त्यावर परिणाम होतो डॉलर, व्याजदर, युद्ध आणि गुंतवणूकदारांच्या मानसिकतेचा. जसं की आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं की सोन्याच्या किमतीवर सर्वात मोठा परिणाम करणारा घटक हा म्हणजे US डॉलर. तर 19 मार्चला डॉलर इंडेक्स हा मजबूत झाला. जेव्हा डॉलर मजबूत होतो तेव्हा सोनं महाग वाटतं, त्यामुळे मागणी कमी होते आणि भाव हा आपोआप खाली येतो. त्यामुळे US फेडची भूमिका इथे अत्यंत महत्वाची ठरते. आता ज्यांना फेड म्हणजे काय हे जर माहित नसेल तर त्यांच्यासाठी अगदी शॉर्टकट मध्ये सांगतो. फेडरल रिझर्व्ह, ज्याला आपण शॉर्टकट मध्ये फेड म्हणतो. आता प्रश्न असा पडतो की फेड हे नेमकं आहे तरी काय? ते काय काम करतं आणि भारतासारख्या देशावर त्याचा काय परिणाम होतो? चला एकदम सोप्या भाषेत हे आपण समजून घेऊया की फेड म्हणजे काय. फेड म्हणजे अमेरिकेची सेंट्रल बँक आहे. जसं भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे म्हणजेच RBI आहे, तसंच अमेरिकेत फेड आहे. ही संस्था 1913 साली स्थापन झाली आणि तिचं मुख्य काम होतं देशाची अर्थव्यवस्था स्थिर ठेवणं, महागाई म्हणजे इन्फ्लेशन रेट हा नियंत्रित ठेवणं आणि बँकिंग सिस्टीम सुरक्षित ठेवणं. एकूणच फेड तुम्हाला शॉर्टकट मध्ये समजलं असेल. आता बघूया फेड हे नक्की काय काम करतं. तर फेडची प्रमुख 3 कामं आहेत. एक म्हणजे इंटरेस्ट रेट ठरवणं. फेड हे सर्व बँकांना कर्ज देताना जो व्याजदर लावतो तो ठरवतो. जर फेडने व्याजदर वाढवले तर कर्ज महाग होतं, खर्च कमी होतो आणि परिणामी महागाई कमी होते. जर व्याजदर कमी करतो तर कर्ज स्वस्त होतं, लोक जास्त खर्च करतात आणि अर्थव्यवस्था वाढते. फेडचं दुसरं महत्वाचं काम आहे मनी सप्लाय कंट्रोल करणं. फेड ठरवतो की बाजारात किती पैसा फिरवायला हवा. फेडने जर जास्त पैसा फिरवला तर महागाई वाढते आणि कमी पैसा फिरवला तर अर्थव्यवस्था मंदवते. फेडचं तिसरं महत्वाचं काम आहे फायनान्शियल सिस्टीम सुरक्षित ठेवणं. बँका कोसळू नयेत, आर्थिक संकट येऊ नये यासाठी फेड हे काम करत असतं. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, अमेरिकेचा फेड भारतावर काय परिणाम करतो? कारण अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था. जेव्हा फेड व्याजदर वाढवतो तेव्हा डॉलर मजबूत होतो, भारतातून पैसा बाहेर जातो, परिणामी शेअर बाजार पडतो. जेव्हा फेड व्याजदर कमी करतो पैसा इमर्जिंग मार्केट्समध्ये येतो, भारताचा बाजार वाढतो आणि त्याचा सोन्यावर मोठा परिणाम होतो. तर तो असा म्हणजे व्याजदर वाढला तर सोनं पडतं आणि व्याजदर जर कमी झालं तर सोनं वाढतं. म्हणजेच फेड हा फक्त अमेरिकेचा बँक नाहीये, तर तो संपूर्ण जगाचा अर्थव्यवस्थेचा रिमोट कंट्रोल आहे. त्याचे थेट निर्णय हे शेअर मार्केट, सोन्याचे दर आणि आपल्या गुंतवणुकीवरती परिणाम करत असतात. तरी अमेरिकेची सेंट्रल बँक म्हणजे फेडरल रिझर्व्हने 19 मार्चच्या आसपास काही संकेत दिले की व्याजदर अजून काही काळ हे उच्च राहू शकतात. याचा परिणाम लोक हे बँकेत पैसे जास्त ठेवतात कारण त्यांना तिथं व्याज मिळतं. सोन्यात गुंतवणूक कमी करतात म्हणजे सोनं या टप्प्यात जर सापडलं तर त्याचा भाव खाली पडणार हे निश्चित. आता पाहूया FII काय करतंय आणि ते FII म्हणजे काय आणि ते कसं काम करतं. FII चा फुल फॉर्म आहे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजेच परदेशातील मोठ्या संस्था ज्या भारताच्या स्टॉक्स मार्केटमध्ये पैसे गुंतवतात. उदाहरण द्यायचं जर झालं तर अमेरिका, UK, जपानमधील मोठ्या बँका, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स कंपन्या हे सगळे जेव्हा भारतात गुंतवणूक करतात त्यांना आपण FII म्हणतो. सोप्या भाषेत परदेशातून येणारे मोठे पैसे म्हणजे FII इतकं सध्या तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे FII का महत्वाचं आहे
तर ते खूप मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवणूक करतात, म्हणूनच त्याचा भारतीय बाजारावरती हा मोठा प्रभाव पडतो. जर FII हे जर खरेदी करत असतील तर बाजार वर जातो, शेअरचे भाव वाढतात, आणि जर FII विक्री करत असेल तर बाजार खाली येतो, शेअरचे भाव घसरतात. म्हणूनच न्यूज मध्ये आपण ऐकतो FII सेलिंग प्रेशर. आता हे FII भारतात पैसे का गुंतवतात, परदेशी गुंतवणूकदार भारतात का येतात, याचं महत्त्वाचे कारण समजून घ्या. तर त्याचं कारण म्हणजे भारताची इकॉनॉमी ही वेगाने वाढते, त्यांना चांगले रिटर्न्स मिळतात, स्टेबल गव्हर्नमेंट पॉलिसी असल्यामुळं, त्याची मोठी पॉप्युलेशन म्हणजेच मोठं मार्केट असल्यामुळं त्यांना इथे ग्रोथ दिसते, आणि जिथे ग्रोथ जास्त असते तिथे FII ची नजर असते. FII जसे फायदेशीर आहे तसे त्याचे काही धोके आहेत. FII कधीही अचानक पैसे काढू शकतात. जागतिक घटना म्हणजे वॉर, इन्फ्लेमेशन म्हणजे सध्या जे सुरू आहे ऑलरेडी, त्यामुळे FII हे यावरती निर्णय घेतात. त्यामुळे मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी वाढते, परिणामी सोन्याचे भाव घसरण्यात मोठा गेम चेंजर हे FII असतात. कारण हे FII काय करतात तर भारतासारख्या देशात पैसे इन्व्हेस्ट करतात, स्टॉक्स, बॉन्ड्स, कमोडिटी म्हणजेच गोल्ड मध्ये ते आपले पैसे इन्व्हेस्ट करतात. त्यामुळे FII चा गोल्डवर प्रभाव कसा होतो ते आपण समजून घेऊ. जर FII ने गोल्ड विकलं तर प्राइस डाऊन होते, आणि जर FII ने गोल्ड खरेदी केलं तर गोल्डची प्राइस ही हाय होते. उदाहरण द्यायचं जर झालं तर US मध्ये इंटरेस्ट जास्त, म्हणजे FII पैसे US मध्ये शिफ्ट करतात, परिणामी भारत आणि इथल्या गोल्ड मधून पैसे बाहेर जातात, यामुळे गोल्ड हा आपोआप पडतो. अजून एक उदाहरण म्हणजे युद्ध चालू जर राहिलं तर इंटरेस्ट रेट हा वाढतो, FII आपले पैसे काढून घेतो, त्यामुळे बाजार हा पडतो. FII म्हणजे परदेशी गुंतवणूकदार जे भारताच्या स्टॉक मार्केटला सहज हलवू शकतात. लक्षात ठेवा, FII मार्केट डायरेक्शन ठरवणारा एक मोठा फॅक्टर असला तरी FII वरती अवलंबून राहू नका, स्वतःचा अभ्यास करूनच पैसे गुंतवणूक करा. आता या व्हिडिओच्या आणि ज्याची तुम्ही सगळ्यात आतुरतेने वाट पाहताय त्या मुद्द्याकडे वळूया, ते म्हणजे गोल्डच्या किमतीत पुढे काय होणार. सध्या मार्च 2026 मध्ये सोन्याच्या किमतीत मोठी अस्थिरता दिसते. काही दिवसांपूर्वी सोनं हे साधारणतः 1,60,000 प्रति 10 ग्रामच्या आसपास गेलं होतं, पण अचानक घसरण होऊन हे साधारणतः 1,47,000 पर्यंत खाली आलं होतं. तसेच MCX वरही सोनं 1,49,000 पर्यंत खाली आलं होतं. म्हणजे सध्या मार्केटमध्ये करेक्शन फेज चालू आहे. आता सर्वात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे पुढे काय होणार. तर शॉर्ट टर्म मध्ये गोल्ड हे व्होलटाईल राहील, प्रेशर राहील, भाव उतरतील, कारण युद्ध थांबण्याचं चिन्ह अजून तरी दिसत नाहीये. त्यामुळे डॉलर हा काही काळ अजून मजबूत होऊ शकतो, म्हणजेच सोन्याचे भाव हे कदाचित किंवा खात्रीने उतरू शकतात. लॉंग टर्मच्या दृष्टीनं जर तुम्ही खरेदीचा विचार करत असेल तर ही गोल्डची बाईंग संधी आहे, कारण या अस्थिर परिस्थितीत सेंट्रल बँक परत सोनं खरेदी करतील, त्यावरती ते भर देतील, सुरक्षित ऍसेट असल्यामुळे. त्यामुळे लॉंग टर्मच्या दृष्टिकोनातून सोनं हे परत बुलिश होऊ शकतं. एकूणच सोनं का पडतंय याचा तुम्हाला अंदाज आला असेल, ते म्हणजे इंटरेस्ट रेट वाढला, डॉलर स्ट्रॉंग झाला, वॉर प्लस ऑइलचा झालेला मोठा इम्पॅक्ट, FII ने केलेली मुवमेंट, त्यामुळं सोनं हे मार्केटमध्ये आता उतरताना आपल्याला दिसतंय. एक गोष्ट लक्षात ठेवा, गोल्ड हा शॉर्ट टर्म ट्रेडिंग ऍसेट नाहीये, तो लॉंग टर्म वेल प्रोटेक्शन आहे. त्यामुळे भविष्यात याचे भाव परत वाढणार हे नक्की. जर तुम्हाला असेच फायनान्सचे डीप अनालिसिस पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं, गोल्ड वाढणार का, आणि वाढलं तर ते कितीपर्यंत वाढणार. पटापट कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.